पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोलापुरात सशस्त्र घरफोडीचा भयंकर डाव फसलेला आहे। 6 जणांना पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे। सोलापुरात दरोडा टाकण्यासाठी तयारीनं निघालेल्या कर्नाटकातील 6 जणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली। ही कारवाई 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12:15 ते 1 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली। दरोडा टाकण्याच्या तयारीत काही लोक कारमधून कर्नाटकातून निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानुसार सोलापुरातील हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन दरम्यान कार क्रमांक MH12 TD 2238 या 4 चाकीचा पाठलाग करून ती 4 चाकी थांबवण्यात आली। गाडीची तपासणी केली असता यामध्ये 6 जण असल्याचं लक्षात आलं। सर्वांना खाली उतरवून आतमध्ये पाहणी केली असता यामध्ये 3 लहान मोठे कटर, केसरी कुऱ्हाड, निळा एक्सा ब्लेड, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, इलेक्ट्रॉनिक कटर मशीन, लोखंडी हातोडी, 6 काळे मास्क असे साहित्य आढळून आलं। कारसह एकूण 13,03,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। विशाल कृष्णप्पा बंडी वडार, अनिल शिवप्पा वड्डर दोघे राहणार हनगल जिल्हा हवेरी, प्रशांत उर्फ परशा, कृष्णा उर्फ कृष्णप्पा बंडीवडर, प्रवीण अनंत हे चौघे राहणार चिन्हळी कर्नाटक असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी फिर्याद दिली असून 6 जणांना अटक करत भारतीय न्याय संहिता कलम 310(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड हे करत आहेत। तो ग हे कुठून आणला साडी पण वाह छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।